Welcome to DTech, your all-in-one learning hub for programming and technology. Here you will learn C programming, C++, Java and Python. Our goal is simple, make coding easy, clear and beginner friendly. Whether you are student, beginner or preparing for interviews, DTech will help you grow step by step. Subscribe to join the DTech learning family today. So firstly, we will start our session of C programming. C programming introduction we will take first, and after we will learn step by step. So firstly, we will discuss about history of C programming. C programming language was introduced by Mr. Dennis Ritchie in 1972. सी प्रोग्रामिंग लँग्वेज ही मिस्टर डेनिस रिचे यांनी 1972 ह्या इयरमध्ये डेव्हलप केली होती. ही इन्व्हेंटेड दिस लँग्वेज फॉर द इंटरनल यूज ऑफ. ही जी लँग्वेज आहे त्याने स्वतःच्या इंटरनल यूजसाठी इन्व्हेंटेड केली होती, पण त्याच्या फीचर्समुळे ती खूप पॉप्युलर बनत गेली. सी प्रोग्रामिंग लँग्वेज ही ॲड्सबेल लॅबोरेटरी USA ह्या लॅबोरेटरीमध्ये डेव्हलप केली गेली होती. प्रॉब्लेम विथ लँग्वेज एक्झिस्टिंग बिफोर सी. The C language were categorized in lower level and higher level language. C language ही दोन लेवलमध्ये कॅटेगराइज केली गेली आहे, एक लोअर लेवल आणि एक हायर लेवल. लोअर लेवल लँग्वेज वेअर डिझाईन टू गिव्ह अ बेटर मशीन इफिशियन्सी. लोअर लेवल लँग्वेज ही मशीनला बेटर इफिशियन्सी मिळावी म्हणून आणि प्रोग्राम फास्टर एक्झिक्यूट व्हावा म्हणून यूज होते. आणि हायर लेवल लँग्वेज वेअर डिझाईन टू गिव्ह बेटर प्रोग्रामिंग इफिशियन्सी, म्हणजे प्रोग्रामला बेटर इफिशियन्सी मिळावी म्हणून आणि प्रोग्रामचं जे डेव्हलपमेंट आहे ते फास्टेस्ट व्हायला पाहिजे म्हणून. द लँग्वेज बिफोर सी वेअर ॲप्लिकेशन. सी प्रोग्रामिंगच्या आधी पण काहीतरी ॲप्लिकेशन्स होते किंवा लँग्वेज होते, जसं की फॉर्टन. फॉर्टन म्हणजे फॉर्म्युला ट्रान्सलेशन. ते इंजिनिअरिंग ॲप्लिकेशनसाठी बिल्ड केलं होतं, बनवलं गेलं होतं. त्याच्यानंतर डेव्हलपमेंट ऑफ कोबाल. कोबाल मीन्स कॉमन बिझनेस ओरिएंटेड लँग्वेज. हे कमर्शियल ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट होतं, कमर्शियल यूजसाठी यूज केलं जाणारं. डेनिस रिचे थॉट अबाउट गिव्हिंग फीचर्स ऑफ बोथ लोअर लेवल अँड हायर लेवल. डेनिस रिचे याने विचार केला की आपण जी प्रोग्रामिंग म्हणजे सी प्रोग्रामिंग शिकणार आहोत त्याला दोघं लेवल किंवा दोघं फीचर्स द्यावे, लोअर लेवल पण आणि हायर लेवल पण. म्हणून त्याने कंपायलर म्हणून कन्सेप्ट इंट्रोड्यूस केली. कंपायलर इन सी म्हणजे काय करतो, तो कन्वर्ट्स द कोड फ्रॉम ह्युमन रीडेबल लँग्वेज टू मशीन रीडेबल. तो काय करतो की ह्युमन जो कोड करणार आहे, म्हणजे जसं आपण, ठीक आहे, आपण एक युजर आहेत, आपण जो कोड करणार आहेत तो इंग्लिशमध्ये असणार आहे, तर तो मशीनला कसा कळतो, मग ते जे काम आहे ते कंपायलर करतो. ह्युमन रीडेबल पासून तर मशीन रीडेबल मध्ये कन्वर्ट करायचं काम. आता आपण स्टार्ट करणार आहे बेसिक्स ऑफ सी प्रोग्रामिंग. आता तुम्ही नवीन कोणतीही गोष्ट शिकता, जसं आपण फॉर एक्झाम्पल कन्सिडर करू की आपण इंग्लिश शिकणार आहेत, तर तुम्ही इंग्लिश डायरेक्टली एक दिवसात बोलायला किंवा वाचायला लागतात का, नाही. तर त्यासाठी आपल्याला काहीतरी स्टेप्स फॉलो करावे लागतात. आधी आपण एखादा अल्फाबेट शिकू, मग एखादं वर्ड बनवू, त्याच्यावरनं सेंटेन्स बनवू आणि मग पॅरेग्राफ बनवू. तसं सी लँग्वेज शिकण्यासाठी पण काहीतरी स्टेप्स आहेत. जर आपल्याला त्या स्टेप्स आल्या तर आपण पूर्ण टोटली सी प्रोग्रामिंग हे इझिली शिकू शकतो. तर स्टार्टिंगला आपल्याला अल्फाबेट्स, नंबर्स, स्पेशल सिम्बॉल्स काय असतात हे समजायचं आहे. नंतर कॉन्स्टंट, व्हेरिएबल, कीवर्ड्स, त्यानंतर इन्स्ट्रक्शन आणि मग आपण एखादा सीचा प्रोग्राम डेव्हलप करू शकतो. तर पहिले आपण स्टार्ट करणार आहे बेसिक्स ऑफ सी प्रोग्रामिंग अल्फाबेट्स पासून. आता सगळ्यांनाच माहिती अल्फाबेट्स A to Z, स्मॉल A to Z यांना आपण अल्फाबेट्स म्हणतो. नंबर 0 पासून स्टार्ट होतात आणि स्पेशल सिम्बॉल @ हॅश, सेमिकॉलन असे भरपूरसे स्पेशल सिम्बॉल आपण सीच्या प्रोग्राममध्ये पाहणार आहोत, त्यांना म्हणतात स्पेशल सिम्बॉल्स. त्याच्यानंतर बेसिक्स ऑफ सी प्रोग्रामिंग. आता सी कॉन्स्टंट काय असतात, कॉन्स्टंट म्हणजे काय की ते कधीच चेंज होत नाही, त्यांचा मिनिंग फिक्स्ड असतो. अ कॉन्स्टंट इज अन एंटिटी दॅट नेव्हर चेंज. असे सी मध्ये दोन टाइप्सचे कॉन्स्टंट आहे. पहिला कॉन्स्टंट आहे प्रायमरी कॉन्स्टंट आणि दुसरा आहे सेकंडरी कॉन्स्टंट. सी कॉन्स्टंट मध्ये प्रायमरी कॉन्स्टंट मध्ये येणार आहे तुमचे इंटिजर, फ्लोट, रिअल और फ्लोट ऑप्शनल असतं, कॅरेक्टर, त्यानंतर अरे, पॉइंटर, स्ट्रक्चर एक्सेट्रा. आता सगळ्यात आधी आपण फोकस करणार आहे प्रायमरी कॉन्स्टंट्सवर आणि मग आपण ॲडव्हान्स सी मध्ये शिकणार आहे सेकंडरी कॉन्स्टंट. तर फर्स्टली वी विल स्टार्ट फ्रॉम दी प्रायमरी. प्रायमरी मधला पहिला आहे इंटिजर.
आता इंटिजर कॉन्स्टंट काय असतं, इट मस्ट हॅव ॲटलिस्ट 1 डिजिट. इंटिजर कॉन्स्टंटमध्ये रूल आहे की त्याला ॲटलिस्ट 1 डिजिट लागतो. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये डेसिमल पॉईंट नसतो. डेसिमल पॉईंट म्हणजे काय की फ्लोटिंग टाईप व्हॅल्यू. इट कॅन बी आयदर पॉझिटिव्ह ऑर नेगेटिव्ह. तो नंबर पॉझिटिव्ह असला किंवा निगेटिव्ह असला तरी तो इंटिजरच म्हटला जाणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, इफ नो साइन प्रेसिड्स अँड इंटिजर कॉन्स्टंट इट इज अज्युम टू बी पॉझिटिव्ह. जर कोणतीच साईन दिलेली नसेल तर बाय डिफॉल्ट तो ती पॉझिटिव्ह साईन कन्सिडर करतो. त्यानंतर इंटिजरमध्ये रूल असतो की नो कॉमाज ऑर ब्लँक स्पेस आर अलाउड इन इंटिजर कॉन्स्टंट. कॉमा आणि ब्लँक स्पेस त्याच्यामध्ये अलाउड नसतात. आणि खाली आपल्याला इंटिजरची रेंज दिली गेली. त्याच्यानंतर आपण सेकंड प्रायमरी कॉन्स्टंट पाहणार आहे, रिअल. रिअल किंवा फ्लोट असं म्हटलं जातं. आता फ्लोट किंवा रिअल कशाला म्हणतात, त्याच्यासाठी पण आपल्याला ॲटलिस्ट 1 डिजिट लागतो. त्याच्यामध्ये ॲटलिस्ट 1 तरी डेसिमल पॉईंट असतो. इंटिजरमध्ये डेसिमल पॉईंट नसतो पण फ्लोटमध्ये 1 तरी डेसिमल पॉईंट असतो. त्याच्यानंतर थर्ड रूल आहे, इट कॅन बी आयदर पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. पॉझिटिव्ह असला किंवा निगेटिव्ह असला तरी तो फ्लोटच म्हटला जाणार आहे. आणि डिफॉल्ट साईन इज पॉझिटिव्ह. जर कोणती साईन दिलेली नसेल तर तो बाय डिफॉल्ट पॉझिटिव्ह साईन घेतो. त्यानंतर त्याच्यामध्ये पण कॉमा किंवा ब्लँक स्पेस अलाउड नसतात. आणि खाली त्याची रेंज दिली आहे आपल्याला. त्याच्यानंतर लास्ट आहे प्रायमरी मधलं कॅरेक्टर. आता कॅरेक्टर कॉन्स्टंट कशाला म्हणणार आहेत, अ कॅरेक्टर कॉन्स्टंट इज अ सिंगल अल्फाबेट. एखादं सिंगल अल्फाबेट किंवा एखादं सिंगल डिजिट किंवा एखादं सिंगल स्पेशल सिम्बॉल जे सिंगल इन्व्हर्टेड कॉमामध्ये इन्क्लोज होणार आहे त्याला आपण म्हणणार आहे कॅरेक्टर कॉन्स्टंट. बोथ द इन्व्हर्टेड कॉमा शुड पॉइंट टू द लेफ्ट. मिनिमम अँड मॅक्झिमम रेंज इज 1 कॅरेक्टर. त्याची मिनिमम किंवा मॅक्झिमम रेंज जी आहे ती 1 कॅरेक्टरची असणार आहे. आपण एकापेक्षा जास्त पण घेऊ शकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे सी व्हेरिएबल. अँड एंटिटी दॅट मे वेअर ड्युरिंग द प्रोग्राम एक्झिक्युशन इज कॉल्ड अ व्हेरिएबल. व्हेरिएबल मीन्स काय की ते काहीतरी स्टोअर करायचं काम करतं. व्हेरिएबलमध्ये आपण डेटा स्टोअर करतो. मग व्हेरिएबल म्हणजे काय की जे मल्टिपल व्हॅल्यू स्टोअर करू शकता, पण आपण एका सिंगल व्हेरिएबलमध्ये सिंगल व्हॅल्यू काय करू शकतो, स्टोअर करू शकतो. Variable name are names given to the memory location. This location can hold integer, float or constant. व्हेरिएबल मध्ये आपण मल्टिपल टाईपच्या म्हणजे मल्टिपल डेटा टाईपच्या व्हॅल्यू स्टोअर करू शकतो. इंटिजर टाईपच्या, फ्लोट टाईपच्या किंवा कॅरेक्टर टाईपच्या. पण एका सिंगल व्हेरिएबलमध्ये फक्त आपण सिंगलच व्हॅल्यू स्टोअर करू शकतो. आणि व्हेरिएबलचा मिनिंग असा आहे की व्हॅल्यू स्टोअर करायचं काम करतो. खाली आपल्याला दिलंय की आपण इंटिजर टाईपच्या 2 बाइट्स पर्यंतची मेमरी किंवा 2 बाइट्स पर्यंतचा डेटा स्टोअर करू शकतो. फ्लोटमध्ये 4 बाइट्स पर्यंत, डबलमध्ये 8 बाइट्स पर्यंत आणि कॅरेक्टरमध्ये फक्त 1 बाइट पर्यंत आपण मेमरी स्टोअर करू शकतो. त्याच्यानंतर पुढे आपल्याला सिंटॅक्स दिलेला आहे. सिंटॅक्समध्ये पहिले आपल्याला डेटा टाईप, आता इंटिजर, फ्लोट, कॉन्स्टंट कॅरेक्टर हे जे आपण पाहिले हे सगळे काय होते, प्रायमरी डेटा टाईप होते. तर यांना प्रायमरी कॉन्स्टंट होते, यांना काय म्हणतो आपण, डेटा टाईप म्हणतो. इंट म्हणजे इंटिजर व्हॅल्यू, फ्लोट म्हणजे फ्लोटिंग व्हॅल्यू आणि कॅरेक्टर म्हणजे कॅरेक्टर व्हॅल्यू. त्याच्यानंतर आपल्याला काय मेन्शन करावं लागतं, व्हेरिएबलचे नेम. तर आपण इथं असे मल्टिपल व्हेरिएबल घेऊ शकतो. मी इंटिजरमध्ये ए आणि बी घेतलाय, तर ए आणि बी हे काय दोघं वेगवेगळे व्हेरिएबल आहेत, पण कोणत्या टाईपचे, इंटिजर टाईपचे. त्याच्यानंतर मी फ्लोटमध्ये P1 घेतलेला आहे. तर फ्लोटमध्ये म्हणजे फ्लोट काय असतं, पॉईंट व्हॅल्यू स्टोअर करतो. त्याच्यामध्ये आपण व्हेरिएबल घेतलाय P1. त्याच्यानंतर मला कॅरेक्टर व्हॅल्यू घ्यायची असेल तर त्यासाठी आपल्याला सेपरेट व्हेरिएबल आपल्याला घ्यावे लागतात. त्याच्यानंतर पुढे आपण डिस्कस करणार आहे रूल्स फॉर कन्स्ट्रक्टिंग अ व्हेरिएबल नेम. आता व्हेरिएबल नेम बनवायचे किंवा कन्स्ट्रक्ट करण्याचे पण काहीतरी रूल्स आहेत. तर सगळ्यात आधी आपण पहिला रूल डिस्कस करू. द व्हेरिएबल नेम शुड नॉट एक्झिस्ट 30 कॅरेक्टर. म्हणजे 30 कॅरेक्टरच्या पुढे आपण व्हेरिएबलचं नेम नाही घेऊ शकत. सम कंपायलर अलो व्हेरिएबल नेम अप टू 247 कॅरेक्टर. बाकीचे जे कंपायलर आहेत ते 247 कॅरेक्टर पर्यंत व्हेरिएबलचं नेम अलाउड करतात. बट रिस्ट्रिक्ट व्हेरिएबल नेम ॲज इट ॲड्स टू द टायपिंग एफर्ट्स. म्हणजे जेवढं मोठं व्हेरिएबलचं नेम असलं तेवढं आपल्या टायपिंग एफर्ट्स पण वाढतात आणि परत डिक्लेअर करायला पण आपल्याला हार्ड जातं. म्हणून जेवढं शॉर्ट नेम असलं तेवढं इझिली आपण अडॅप्ट किंवा अंडरस्टँड करू शकणार आहे. हा झाला पहिला रूल. आता दुसरा रूल बघणार आहे आपण. द व्हेरिएबल नेम कॅन बी अल्फा न्यूमरिकल. अल्फा न्यूमरिकल म्हणजे काय की आधी अल्फाबेट यायला पाहिजे, त्याच्यानंतर आपण न्यूमरिकल किंवा नंबर घेऊ शकतो. इथे तुम्हाला एक्झाम्पल दिलंय NO1 म्हणजे नंबर 1 घेऊ शकतो आपण. म्हणजे व्हेरिएबल नेम हे कधीही अल्फाबेटने स्टार्ट होतं. त्याचा रूल आहे बट इट शुड स्टार्ट विथ अन अल्फाबेट. त्याच्यानंतर नेक्स्ट रूल आहे इट शुड नॉट कंटेन एनी स्पेसेस इन बिटवीन. आपण व्हेरिएबल नेम मध्ये स्पेस घेऊ शकत नाही.
त्याच्यानंतर इट शुड नॉट कंटेन एनी स्पेशल सिम्बॉल. आपण कोणताही स्पेशल सिम्बॉल व्हेरिएबल नेम मध्ये यूज नाही करू शकत, फक्त अंडरस्कोर शिवाय आपण कोणताच स्पेशल सिम्बॉल व्हेरिएबल नेम मध्ये यूज करणार नाही आहोत. इथे खाली त्याचं एक्झाम्पल दिलंय एरिया अंडरस्कोर सर्कल. याच्या ऐवजी आपण @ हॅश हे जे वेगवेगळे स्पेशल सिम्बॉल आहेत हे कोणतेच आपण यूज करू शकणार नाही. त्याच्यानंतर इट शुड नॉट कंटेन एनी कीवर्ड्स. एनी कीवर्ड, आता कीवर्ड ही कन्सेप्ट आहे, ही आपण याच्यानंतर डिस्कस करणार आहे, पण जे कीवर्ड असणार आहे ते पण आपण व्हेरिएबल नेम म्हणून यूज करू शकणार नाही आहोत. त्याच्यानंतर पुढचं आहे इन्स्ट्रक्शन. सी इन्स्ट्रक्शन. आता इन्स्ट्रक्शन टाइप डिक्लेरेशन इन्स्ट्रक्शन. दिस इन्स्ट्रक्शन आर यूज टू डिक्लेअर द टाइप ऑफ व्हेरिएबल यूज इन अ सी प्रोग्राम. आता हे जे इन्स्ट्रक्शन आहे ते कसं डिक्लेअर करायचं व्हेरिएबलला सी प्रोग्राममध्ये ते इथे दिलेलं आहे. आता सपोज मला व्हेरिएबल घ्यायचे आहेत इंटिजरमध्ये, तर मी इंट NO1 घेऊ शकते, NO2 घेऊ शकते किंवा सम घेऊ शकते. फ्लोटमध्ये घ्यायचं असेल तर रेडियस, एरिया, कॅरेक्टरमध्ये घ्यायचं असेल तर CH. नेक्स्ट आपण कव्हर करणार आहे अरिथमॅटिक इन्स्ट्रक्शन. आता अरिथमॅटिक इन्स्ट्रक्शन काय असणार आहे? अरिथमॅटिक इन्स्ट्रक्शन म्हणजे प्लस मायनस, जे आपले बेसिक मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशनसाठी यूज केले जातात. आता आपण नॉर्मल मॅथ्समध्ये कसं लिहिणार आहेत? A+B=C, पण प्रोग्रामिंगमध्ये आपल्याला C=A+B लिहावा लागतो. सी मध्ये आपण काय करतो? A+B ची जी पण ऍडिशन आहे ते सी मध्ये म्हणजे तिसऱ्या व्हेरिएबलमध्ये आपण स्टोअर करणार आहेत. त्याच्यानंतर खाली दिलंय आपल्या प्रायोरिटीज ऑफ ऑपरेटर. कोणत्या ऑपरेटरला कोणती प्रायोरिटी. आता पहिली प्रायोरिटी ब्रॅकेट, सेकंड आहे मल्टिप्लाय, डिवाइड आणि मॉड्युलस. थर्ड प्रायोरिटी आहे ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन आणि फोर्थ आहे असाइनमेंट. आता हे ऑपरेटर्स काय असतात हे पण आपण नेक्स्ट चॅप्टरमध्ये कव्हर करणार आहोत. त्याच्यानंतर आपलं आता कंट्रोल इन्स्ट्रक्शन्स. आता कंट्रोल इन्स्ट्रक्शन्स म्हणजे काय असतात? इन सी प्रोग्रामिंग द एक्झिक्युशन ऑफ द प्रोग्राम हॅपन्स फ्रॉम द टॉप टू बॉटम. टॉप टू बॉटम म्हणजे काय की स्टार्ट पासून तर खाली बॉटम पर्यंत एक एक लाईन काय होते? एक्झिक्यूट होत राहते. म्हणून सी प्रोग्रामिंगला टॉप बॉटम अप्रोच म्हणतात. आणि सी प्रोग्रामिंग ही प्रोसिजरल ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. प्रोसिजरल ओरिएंटेड प्रोग्रामिंग त्याला शॉर्टमध्ये आपण पॉप म्हणू शकतो. देअर आर सर्टन इन्स्ट्रक्शन इन सी विच कॅन चेंज द फ्लो ऑफ द प्रोग्राम. म्हणजे बाकीचे आता सी मध्ये काही काही इन्स्ट्रक्शन आहेत किंवा आपण म्हणू शकतो की काही काही चॅप्टर्स आहेत त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो की त्याचा जो अप्रोच आहे तो चेंज करू शकतो. जसं आपण लूप्समध्ये चेंज करू शकतो. आता टॉप बॉटम म्हणजे काय की जो मेन फंक्शन असणार आहे म्हणजे हेड असणार आहे. आता जेव्हा आपण प्रोग्राम बघू बेसिक त्याच्यावर तुम्हाला कळेल की प्रत्येक प्रोग्राम हा मेन फंक्शननेच स्टार्ट होणार आहे. तर जे टॉप बॉटम म्हणजे काय की जो मेन फंक्शन आहे तो आधी आणि रिमेनिंग कोड खाली असणार आहे. त्याच्यानंतर आपल्या इंट्रोडक्शन मधलं लास्ट टॉपिक आहे आता कीवर्ड्स. द वर्ड्स विच आर असाइन विथ अ स्पेशल मिनिंग टू देम इन अ सी कंपायलर आर कॉल्ड ॲज अ कीवर्ड. म्हणजे काय की सी कंपायलर मध्ये स्पेशल मिनिंग जर नसतो, त्यांचा मिनिंग काय असतो? फिक्स्ड असतो. ते आपण कोणीच चेंज करू शकत नाही. त्यांना म्हटलं जातं कीवर्ड्स. ॲज दे आर असाइन विथ स्पेशल मिनिंग दे कॅनॉट बी यूज ॲज अ व्हेरिएबल नेम. आता जेव्हा मी व्हेरिएबल्सचे रूल समजावलं होतं त्यावेळेस पण सांगितलं होतं की आपण कीवर्ड्सला व्हेरिएबल नेम्स म्हणून यूज करू शकत नाही. देअर आर ओनली 32 कीवर्ड्स अवेलेबल इन सी लँग्वेज. सी लँग्वेजमध्ये टोटल 32 कीवर्ड्स अवेलेबल आहेत. त्यांची लिस्ट खाली दिलेली आहे. सो आपण इथे सगळा बेसिक जो इंट्रोडक्शनचा पार्ट आहे तो पूर्ण कव्हर केलेला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.